काय करते का त्याचे? हो काय करायला राहिली? हे डाळ ही करायची व बघितलंच नाही त्या बरणीत ही झाले किडी झाले डाळीला. डाळी लय किडे झाले, बघितलं लक्ष दिलं ना की डाळी करतो. हा लक्ष दिलं ते आता सवसने घालायचे त्या हा मला 5-6 दिवसानं घालायच्या सवसने आपल्याला. पण लय किडे झाले की डाळी मध्ये. अकराच्या सवसने घालायची ती डाळ बघाय म्हणलं गेले तिकडे तर हीच झाले. लक्ष द्यावं लागतं, लय किडे झाले ते. आता सगळं चालून स्वच्छ करून हे करून आणावं लागेल आपल्याला. हा स्वच्छ करावं लागेल सगळं आता हे आपल्याला. हे वाळू घालावं लागले. मग ते उन्हात वाळू घालावं लागेल, त्यात सगळं ते स्वच्छ करून परत ते दळून करून आणून ठेवावं लागेल ती डाळ. हो आता सवासने घालायचे म्हणते तू. घालायचं 7-8 दिवस लागतील आणि हा ते म्हणलं बघावी तरी डाळ चांगली आहे का नाही तर तुम्हाला आणायचं सांगा. नाही ते आता डाळ स्वच्छ करून उन्हात ठेवणं म्हणजे दळून आणता येईल ना आपल्याला परत. डाळ स्वच्छ करून आता काय परत भजे करावं लागते ना, सवासने लागन डाळ काय चांगली निसायची आणि बघू. चांगली स्वच्छ करून उन्हात ठेवावं लागन, त्याला वाळावं लागन. नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला, नमस्कार भावा बहिणीला, नमस्कार. झालं का तुमचं दुपारचं जेवण? बघा दाजी आता आले तर जेवायला आले तर. डाळ खराब झाली जरा खावळायले तर लक्ष दिलं का नाही म्हणून. लक्ष द्यावं लागतं जरा त्याला. हे वस्तू जरा स्वच्छ करून उन्हात वाळायला ठेवावं लागतं ते. हा आता हे देव करायचं सवासणीचं. दाजी तुम्हाला मग फोन केला का उचलला नाही होतं? फोन केला तर त्यावेळेस गिरायक होतं का? म्हणलं तर फोन आला घरनं, म्हणलं उचला फोन तरी. तुमचा मालक नाही का फोन उचलू देत? उचलाय का उचलून देते फोन, पण ते आता गिरायक असल्यावर समोर काय बोलता येत सगळ्याला नाही माहिती आपल्याला. तुम्ही काम करता ते दुसरे का. हा मग हा काम करतो आपण दुसरीकडे, पण ते आल्यावर समोर गिरायक असते त्यामुळे फोन उचलता येत नाही. तुम्हाला मग फोन कशा पाहिजे केलता? मी सोयाबीन आणा म्हणायची होती. सोयाबीन होय? कसली सोयाबीन? भाजीची. भाजीची होय? हो हा म्हणून फोन केलता हो. बर बर. आता भाजी केली बघा, आता हरभऱ्याची केली. हरभऱ्याची? हा म्हणून फोन केलता सोयाबीन आणता का जरा बदल करू बघू सोयाबीनची. चांगली लागते हरभऱ्याची भाजी केल्यावर. मग आता काय एवढी डाळ दळून काय झाली वाढते जेव्हा. हा काय होत नाही, चांगली लागत असते हरभऱ्याची डाळ, चांगली लागते कशा जेवण करायला. हरभऱ्याची डाळ? आपल्या हे म्हणा भाजीला हरभऱ्याची. हरभऱ्याची भाजी म्हणा. हा हरभऱ्याची भाजी चांगली लागते का, डाळ नाही. दाजी चला की आपण जाऊ. कुठं जायचे? ते माझ्या माहेराला घेऊन चला की. हरभरा आले तर डाळ आले तो खायला तिथं. जाऊ की मग. चला बरं 2-3 दिवसानं जाऊन जाऊ आपलं. मी भाऊला फोन केलता हा मला यायचं. बरं म्हणलं बरं वाट बघतोय या. जाऊ की मग. हा जाऊ ना. कवा नेतो? जाऊन त्याचं मंगळवारी जाऊ. माझ्या सगळ्या माता बहिणीला सांगते, सगळे विचारते ती ताई तुमचं माहेर कुठलं आहे? माहेर माझं आहे बघा माता बहिणीनो गौर, कळंब तालुक्यातलं गौर माहेर आहे माझं. गौर वावगिरी बसलं गौर. हा ती माहेर आहे. विचारित होत्या मग त्या दिवशी लाईव्हला, हा लाईव्ह व्हिडिओला म्हणलं माहेर कोणचं आहे? गौर आहे माझं माहेर माता बहिणीनो. तर म्हणते गाणं मी. मग गाणं म्हण एखादं आता हे करीत स्वच्छ करीत हरभऱ्याची डाळ म्हणते की गाणं. गाणं म्हणते. चिमणीचं गाणं कोणतं आहे वाटतंय की ग? हा चिमणीचं गाणं कुठलं आहे वाटतंय की? चिमणी गेली उडून. होय हा ते म्हणायचं काय? हा बरं म्हणते गाणं ते. मन चांगलं आहे ते गाणं. चिमणी माझी उडून ग गेली, चिमणी माझी उडून ग गेली. आई रडते पदराला धरून. माता बहिणीनं ऐका, आईसारखी माया ऐकावं कुठं. माझ्या आईला मी करमलं नाही का 2 दिवस तरी ये म्हणत असते, येऊन जात जा. आई येऊन आई किती बी आपण मोठं होऊ द्या, आईसारखी माया कुठंच नाही. माझं व्हिडिओ बी असते बघा आई वडिलावर जास्त, मग ती आईसारखी माया कुठंच नाही माता बहिणी. म्हणून आता काय म्हणायचंय, आई रडते पदराला धरून.
आई रडते पदराला धरून हरण चालली कळप सोडून हरण चालली कळप सोडून चिमणी माझी गेली उडून चिमणी माझी उडून गेली. अहो ऐका बाप कोण म्हणतं बापाला माया नाही. बाप बिल्ले रडते माता बहिणीनं देणं पाणी असते बघा. त्याच्यामुळं बापाचं लक्ष असतं. आजच लग्न झालंय बाबा, चला हे मंडपवाल्याचं द्यायचं आहे, आचारीचं द्यायचं आहे, सगळ्याचा पैसा पाणी द्यायचं आहे, सगळं ते बापाचं लक्ष देणं घेणं ते वाटतं. बापाला माया नाही का की बाप रडत नाही. म्हणून काय म्हणायचे आता, बाप रडतो मंडप धरून बाप रडतो मंडप धरून माझ्या काळजाचा तुकडा मला चालला सोडून. बाप काय म्हणते माता बहिणीनं ऐका दाजी, हा तुम्ही रडता का तुमची पोरगी जाताना दाजी? मग रडत लागते बापाला माया असते ना. बघा दाजी तर कसं रडत असतं असं एकीकडं बघत असते तर रडू आलं का त्यांना. ते आमचे देखता कवाच राहिले नाही तर दाजी बी त्यांची पोरगी चालले का आणि करमलं नाही की पटदिशी जाऊन येते तर 10-20 मिनिटात तिच्यापाशी जवळ दिलेलं आहे त्यांनी. त्यांना करमलं नाही का चलय लवकर चलय करीत असते, चल लवकर लेकराकडे जायचे. मला म्हणते दाजीला बी लय माया आहे पुरीची. असते माया असते ग, पण ते हे करता येत नसतं आपल्याला. हा म्हणून काय म्हणायचंय, बाप रडतो मंडप धरून अव बाप रडतो मंडप धरून माझा काळजाचा तुकडा मला चालला सोडून चिमणी माझी गेली उडून चिमणी माझी उडून गेली. ऐका बहीण भावंडाची तर लय बघा, लहान आहे तर आई बापापाशी तुम्ही भांडणं बारीक आहे तर भांडणं होती ती लय भांडणं बहीण भावंडाची. आणि मी एवढी झाली, मी इथं गेल्यावर धावते तुम्हाला. आता कसं असतंय आमचं भांडणं, आमची वहिनी म्हणतात ती चलो दे बाबा तुमचं काय आहे ती, तर ती हाय तर भांडणं करते ती. आणि जेव्हा बहीण मंडवळ्या बांधतीन बहीण दारातून निघाली कसा भाऊ रडते बघा, डसा काही कळत नाही. माझी भाऊ वहिनी सुद्धा लय रडत होती तुम्हाला सांगते. भाऊ रडतो गळ्यात पडून ऐका माता बहिणीनो, भाऊ रडतो गळ्यात पडून माझी सोन्याची बाहुली मला चालली सोडून चिमणी माझी गेली उडून चिमणी माझी उडून गेली. आपण किती लहानाचं थोर करायचं, सांभाळायचं, लहानाचं थोर करायचं, शाळा शिकवायची, मोठं करायचं आणि शेवटी काय म्हणायचं, अहो ज्याची होती त्यानंच नेली. माता बहिणीनो, ज्याची होती त्यानंच नेली. आम्ही लावलेली माया सारी वायाला गेली. चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली. अहो गाण्यातलं काही जर चुकलं तर माफ करी जा, एक मुलगी बहीण म्हणून समजी जा. आणि काय चुकलं गाण्यातलं तर माफ करी जा. मी बिल जास्त शिकले नाही होय दाजी. हा ना, जास्त शिक्षण नाही तुझं पण. मी सगळ्याला सांगत असते काय एखादं गाण्याचं चुकलं तर आम्हाला माफ करावं माता बहिणीने.